आदरणीय व्यासपीठ कोकाटे महाराज, जमलेले माझे लाकडी गावचे सर्व बंधू भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवा नागरिक, सर्वांना खरोखर माझा नमस्कार. आणि आजपर्यंत खूप सत्कार झाले. तुम्ही एवढं सुंदर व्यासपीठ आणि इतकं छान व्यासपीठ पहिल्यांदा मिळालं, अभिमान वाटतोय. सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. शिक्षणाचा बाळकडू लहानपणीच मला मिळाला. वडील शिक्षक, चुलते शिक्षक, चुलती शिक्षिका, आणि का नसावा माझं लाकडी गाव शिक्षकांचं गाव. आणि याचाच एक ध्यास घेऊन मी या पवित्र कार्यात उतरले. माझ्या माहेरच्या कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि प्रेरणा, खर तर त्याचं प्रतीक की मी आज इथं आत्मविश्वासाने तुमच्या पुढे उभी आहे. क्षेत्र सर्वच छान असतात. प्रत्येक क्षेत्रात जर माणसाने ठरवलं झोकून देऊन काम करायचं, प्रामाणिक काम करायचं, तर नक्कीच यश मिळतं. अडचणी 100% येतात, मला पण आल्या. पण जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा मनाला समजवलं, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. आणि पुढे चालत राहिले. खरोखर खूप छान वाटतं. 24 वर्ष झाले मी समाजातली एक पिढी घडवत आहे, विद्यार्थी घडवत आहे. जेव्हा विद्यार्थी बघतो तेव्हा एक समाधान वाटतं. समाजात म्हटलं जातं, पुत्र व्हावा असा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आज मला या लाकडी गावची कन्या म्हणून अभिमान वाटतो की मी सुद्धा माझ्या लाकडी गावचं नाव, माझ्या माहेरचं सासरचं नाव मला राज्यामध्ये नेता आलं. आज माझं लाकडी गाव शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि त्या गावची एक कन्या जेव्हा राज्याची आयडॉल होती तेव्हा आणखीन वर भरून येतो. आणि एवढा मोठा सन्मान तुम्ही सर्वांनी केला. खरोखर पुन्हा एकदा मी शतशः सर्वांचे, म्हणजे या गावचे सरपंच असो, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य आणि या हरिनाम सप्ताहातील सर्व आयोजक, सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. हा जो सन्मान आहे तो माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. थँक्यू व्हेरी मच.